शिरपा, अरे काय लेका, तुला किती फोन लावायचं? फोन तर उचल की मर्दा. काय म्हणतोस? अरे माझा कसं काय न केलंस? अरे पाणी चालू आहे आणि फोन मी तिथं गोट्यात ठेवलाय. काय म्हणतोस? काय काम आहे? अरे पाणी लावून यायचं मर्दा गावाकडं. पाणी काय रान सोडून जाते वे कुठं? उभारून पाणी पाजा लागते वय. काय लेका तू बी. अरे तू म्हणतोस पाणी लावून गावाकडे यायचं, असं कसं म्हणतोस मला? अरे आता पण तू हेच केलंय आपण. जेव्हा जेव्हा आपली ड्युटी असेल ना, पाण्याची पाळी असेल, तेव्हा ड्युटी ठेवूनच पाणी पाजलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला. नाहीतर चाललेलंच आहे, पाणी लावायचं आणि गावाकडे जाऊन पारगट्ट्यावर गप्पा मारत बसायचं, त्याच्या उकाळण्या काढत, नाहीतर इकडे तिकडे हुंदडायचं. आणि जेव्हा गावात ध्यानात येईल तेव्हा पाणी बघायला यायचं. तेव्हा जाते उलटून, आपलं बी पेते आणि दुसऱ्याच्यात उलटून जाते. मग तो शेतकरी येतो दंगा करत. का तर त्याची मशागत चालू असत्या, नाहीतर आऊत चालू असते, भांगलन चालू असत्या, त्याचा बी खोळंबा आणि आपलं पाणी पण वाया जाणार. असं करून चालेल का? बघायलाच माझा वर्षाला प्रत्येक वर्षी उन्हाळा वाढायला किती, पाऊसमान कमी जास्त व्हायलंय. मग पाणी लावून आपण असं वागून चालेल का? उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळ्यात काय कमी अधिक पाणी लागते, पण उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, ज्या वेळेला पाण्याची पाळी येईल ना आपल्याला, विहिरीचं असू दे, बोरचं असू दे, इरिगेशनचं असू दे, पाण्याची पाळी असेल तर ड्युटी ठेवूनच पाणी पाजलं प्रत्येकाने. अरे ह्याच्यानं पाण्याची बचत होत्या. वेळच्या वेळी जर पाणी बघितलं तर लवकर दुसऱ्या शेतकऱ्याला लवकर पाणी जाईल का नाही? सांग बघू. ते जाऊ दे, तू कशासाठी आला होतास? कसं काय येणं केलंस? अरे पाहुण्यांच्याकडे जायचं आहे गावाला, म्हणून तर तुला फोन लावाले. तू का फोन उचलला नास, म्हणून म्हटलं आता जाऊया तुझ्याकडेच. आणि काय रे श्रीपा, तुझ्या रानाकडे याला रस्ता हे असला, अजून रस्ता झाला नाही? पावसात येता जात आहे कसं रे? आणि तुझ्या वाटेवरील शेतकऱ्यांना काय वाटत नाही बाबा कोणाकडे जरा जाऊन पाठपुरावा करावा, रस्ता करून घ्यावा? कोणाला काय वाटत नाही बरे? असं म्हणतो. बरं जाऊया तुझ्या लेकीकडे. तासभर पाण्याला लागलं, तेवढं पाणी झालं की जाऊया. बस तासभर सांगतो काय रस्त्याचं. कसं आहे माहिती आहे का, त्या रस्त्याची गरज सगळ्याच आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सगळं करतात. काय की पुढं होऊन आपण कोणतरी जावं एखाद्या पुढाऱ्याला किंवा आमदाराकडे जाऊन त्याकडे हे रस्त्याची परिस्थिती सांगावं, आम्हाला पावसाळ्यात त्रास होतोय, रस्त्याला सायकल्या गाड्या लावून भिंड घेऊन जायला लागतात डोकीवरनं. ते सगळ्याशी सगळं कळते, पण पुढं होऊन जाऊन कोणतरी पाठपुरावा करावं असं नाही. आणि जरी पाठपुरावा केला तर त्याच्या मागं बाबा त्याला साथ द्यावं, त्याच्या संग जावावं, ते बी कोण करत नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण जे शेतकरी आहे, बरोबर शेतकरी हा राजाच आहे. फक्त काय झालं त्याला त्याची जाणीव नाही. आपण जेवढी शेतकरी आहे ना या भारत देशात, त्या सर्व शेतकऱ्यांनी जर एकी केली तर सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. शेतकऱ्यांना जे जे पाहिजे सगळं मिळू शकतं. तर आपल्या शेतकऱ्याच्या एकी व्हायला पाहिजे. त्या रस्त्याचं काय शेतकऱ्यांनी जर ठाम निर्णय घेतला आणि सगळ्या शेतकरी जेवढी आहेत या वाटेवर शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी जर सर्वांनी एकी केली तर तिने स्वतः सुद्धा रस्ता करू शकतो. या राजकारण्यांना सुद्धा विचारायला लागत नाही. एकी होताना तिथंच घोडं पेट करते. रस्त्याचं नाही, सगळ्या पिकाच्या बाबतीत म्हणा किंवा काही ज्या काही सरकारी योजना असतील किंवा काय असेल ते जे काय राबवायचं असेल, शेतकऱ्यांनी एक गट्टा केला, एकी केली. या दबाड लांडगी जे आहेत ना हे राजकारणी, भ्रष्ट राजकारणी, यांचं सुद्धा काय चालणार नाही. तर त्यांना बी माहिती आहे शेतकरी जर एकी केला ना तर या राजकारण्यांना, या पुढाऱ्यांना कोण विचारणार नाही. आणि त्यांना तेच पाहिजे, आमच्यात एकी होऊ द्यायच नाही. मग आम्ही त्यांना उद्या विचारणार नाही ना. आम्ही जर एकी केली सर्व शेतकऱ्याने तर त्यांना विचारणार कोण? त्याने आमच्यात एकी होऊ देत नाही. पण माझी हीच तळमळ आहे, सर्व शेतकऱ्यांनी एकी करून सर्व समस्या त्या दूर होऊ शकतात. ज्या काही त्याला अडचणी येतात शेतकऱ्याला, खरोखर होऊ शकतात. फक्त शेतकऱ्यांची एकी महत्त्वाची आहे.
ह्यासाठीच तळमळ आहे माझी.